कृष्ण हरी. कसे आहात सगळे? मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल, स्वस्थ असाल, निरोगी असाल आणि असेच तुम्ही राहो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आज आपण जाणून घेऊ की रावणाच्या नजरेत प्रभू श्रीरामांचं स्वरूप कसं होतं. ज्यावेळी सीतेचं हरण करून रावण सीतेला लंकेमध्ये घेऊन गेला, तिला अशोक वाटिकेमध्ये ठेवून घेतलं, त्यावेळी सीतेला कसं आपलं बनवावं याच्या विचारात तो होता. त्यावेळी तो आपला भाऊ कुंभकर्ण याच्याकडे गेला. कुंभकर्णाला सीते विचारलं की मी कसा सीतेला आपलंसं करू, याचं मार्गदर्शन तू मला कर. कुंभकर्णाने रावणाला सांगितलं, तुला सर्व सिद्धी प्राप्त आहे, तू स्वरूप पालटू शकतो, तर तू एक काम कर की तू रामाचं स्वरूप घे आणि सीतेकडे जा, म्हणजे ती तुला तुझ्याजवळ येईल, तिला वाटेल की राम आले आहेत. त्यावेळी रावण कुंभकर्णाला म्हणतो, ज्यावेळी मी रामाचं स्वरूप घेण्यासाठी रामाला न्याहाळतो, त्यावेळी त्यांचं स्वरूप असं आहे की मीच राम होऊन जातो. आणि रामाचं स्वरूप घेऊन ज्यावेळी मी सीतेकडे जातो, त्यावेळी मला ती माते समान वाटते. त्यामुळं मला आणि मी सीतेला काहीही करू शकत नाही. रामाचं स्वरूप आहे असं आहे की त्याला पाहता पाहता आपणच रामासारखं बनून जातो. त्यावेळी कुंभकर्ण रावणाला म्हणतो, अरे चांगलंच आहे की, मग तू का त्याच्या स्वरूपाचं ध्यान करत नाही, जेणेकरून तू रामासारखाच होईल. त्यावेळी रावणाने एक छान गोष्ट कुंभकर्णाला सांगितली की अरे वेड्या, मला काही होता येत नाही का, पण रामाचं चिंतन करताना, रामाचं स्वरूप निहाळताना मी माझा स्वतःचा उद्धार तर करेल, पण माझी जी प्रजा आहे, माझे जे वंशज आहेत, माझी जी येणारी पिढी आहे, ती मात्र या गोष्टीपासून विन्मुख राहील. त्यामुळे माझं असं वागणं म्हणजे माझ्या वंशाचा उद्धार आहे, माझ्या राक्षस कुळाचा उद्धार आहे, माझ्या प्रजेचा उद्धार आहे. कारण रावणाची प्रजा ही रामाच्या हातातून मरणार आहे, यासाठी मी हे कृत्य करत आहे. मला फक्त माझाच उद्धार नाही करायचा, तर माझ्यासोबत माझ्या प्रजेचा आणि माझ्या पूर्ण राक्षस कुळाचाही उद्धार करायचा आहे. म्हणून मी स्वतः काहीही करणार नाही, रामच येऊन आमचा वध करते. कशी वाटली कथा नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून अशा छान छान कथा तुमच्यापर्यंत घेऊन यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की लाईक करा. इथे श्री कृष्णार्पण वस्तू. रामकृष्ण हरी.